तर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आणि एका नवीन व्हिडिओमधून. तर आता मी मस्तपैकी खूप छान अशी भाजी बनवली. ओलं खोबऱ्याचं दूध घातलं, खिसून छान आणि ओल्या वाटाण्याची रस्सा भाजी बनवून घेतली. खूप छान आणि टेस्टी झालेली भाजी. तर दिसायला पण खूप छान अशी दिसते. शेंगदाण्याचं कूट थोडंच वापरलेलं आहे, लय काय टाकलं नाही का, तर ओलं खोबरं नारळाचं दूध टाकल्यामुळं शेंगदाण्याचं कुटाची लई गरज काही नसते आणि तेल कमीच वापरलं आहे. तर नारळामध्ये तेल असतं सुटलेलं नंतर, त्याच्यामुळं तेल थोडंच टाकलं. तर मला आता चपाती पण बनवायची आहे. तर मी बनवते अशी चपाती, कोण कोण बनवते ते मला कमेंटमध्ये सांगा. मी कशी तेल लावते कमी प्रमाणात. तर चपात्याचा उंडा पण करून घेतला. आता तेल लावून घेते. आता थोडं, आता लई पण काही तेल लावलेलं नाही, थोडंच लावलेलं आहे चपाती फुगायसाठी. ते पण आता चपात्याला मी तेल कमीच वापरते. जणू आपण भाकरी अशी कसं बनवतो तसेच असते त्या चपात्या माझ्या. लई पण तेल नाही वापरत मी. तर आता चपाती आता लाटून घेते. आता तर चपाती मी लाटून घेतलेली आहे, मस्तपैकी फुगल्या पण चपाती चांगली तेल लावल्यामुळं. असं लाटतानाच तेल करून घेतले, पण आता मी तेल लावणार नाही तिला. आता अशीच आता भाजून घेणार आहे कमी गॅसवर. अशा खूप छान अशा चपात्या बनते त्या, आणि चांगल्या भाजून घेतल्या म्हणजे मऊ झार पण चपात्या होऊन जाते त्या आणि फुगते त्या पण चांगल्या. तर आता वरनं काय, आता मी चपात्याला तेल लावणारच नाही किती पण फुगली तरी. तर अशा चपात्या बिना तेलाच्या बनवल्या तरी चालते त्या. आणि ताटात आपण वाढून घेतली चपात्या तरी हाताला पण आपल्या तेल लागत नाही जास्त करून. खूप छान अशा चपात्या बनते त्या. तर आता आपल्या चपात्या पण बनवून झाल्या त्या मस्तपैकी. आता